हे तुम्हाला सांगतो, ड्रेनेज, पायवाट आणि गटार याचे तिन्ही काम आम्ही आता चालू केलेले आहेत. कारण का ड्रेनेज पण मला वाटतं 10-12 वर्षापासून मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस इथं ड्रेनेज टाकली होती आणि ती पायवाटा गटार त्यावेळेस केले होते. त्यानंतर कोविड काळ होता मध्ये 8-10 वर्ष, त्या काळामध्ये कुठेही काम झालेलं नाहीये. आणि भविष्यामध्ये आम्ही माझं जे समाज मंदिर आहे शाबीरबाई शेख त्याचं नूतनीकरण करणार आहे. त्यानंतर आमचा इथे ओपीडी चालू आहे शाळेच्या पाठीमागे कुंटवली शाळेमध्ये. त्या ओपीडीचाही फायदा मला वाटतं सर्व नागरिक घेतातच आमच्या परिसरातील. हा पूर्ण परिसर गोरगरीब जनतेतला आहे. गरीब आहेत पण इमानदार आहेत तुम्हाला सांगतो. खूप 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 जाग्यामध्ये मी बघितलं या टायमाला लक्ष्मी माता एवढी चालली का त्याच्यामुळं, परंतु आमच्या या परिसरामध्ये आम्हाला कुठेही हा सगळा प्रकार करायची जरूरत पडली नाही. आणि इथं 1000 मताचा लीड मला या बालाजीनगरच्या लोकांनी मला दिला आणि मी त्यांचा बालाजीनगरचा कसा कायापालट करेल या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल. गेल्या बऱ्याचशा वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे सर्वच प्रभागातील कामे ही अडकलेली होती. तर आज आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर आणि उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रभागातील कामांना आम्ही शुभारंभ केलेला आहे. प्रभागामध्ये गटारी, पायवाटा आणि नाले यांची खूपच दुरावस्था होती, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. तसेच इथं पाण्याची खूप मोठी समस्या होती. ती समस्याही गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोडवलेली आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या बालाजीनगर मधील महिलांसाठी आम्ही छोटे मोठे लघु उद्योग सुरू करणार आहोत, जेणेकरून त्यांना घर बसल्या काहीतरी काम मिळेल.